विदर्भात आले की हा एक पदार्थ खाल्लाच जातो. कोणता तो पुढे सांगते. पण त्याआधी आत्ता मी इथे चिंचेचा आस्वाद घेते. आईने भरपूर अशा चिंचा आणल्या होत्या आणि त्याच मी आता सोलून ठेवते, म्हणजे नेण्यासाठी मला सोपं होईल. सगळी कामं झाली की काही ना काही खेळ आम्ही खेळत असतो. आता सध्या कॅरमचा वेळ आहे, म्हणून सध्या रोजच्या रोज कॅरमच खेळला जातोय. सुजितचं काम लवकर झालं होतं, म्हणून थोडे टॉईज घेण्यासाठी आम्ही मार्केटमध्ये आलो. परत रियांशनी कार बघितली, पण ती काही त्याला आवडली नाही. आणि रावी बघा किती मस्त पियानो वाजवती आहे. झायलोफोन आहे ॲक्च्युली तो. सगळं झाल्यानंतर आम्ही रात्री सगळ्यांनी मस्तपैकी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आईस्क्रीमचा आस्वादही सगळ्यांसोबत घेण्यामध्ये खरंच खूप मजा आहे. आणि ही आहे ती डिश जी की विदर्भातली फेमस डिश आहे गिलावडा. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करा. नाश्ता आज बाहेरूनच झाला होता. रियांश खेळून खेळून बोर झाला, म्हणून त्यांनी बाबांची सायकल चालवली. संध्याकाळी स्पेशली अधिक मास आहे म्हणून साड्यांची शॉपिंग करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. कोणत्या साड्या घेतल्या आहेत हे पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करेल. घरी आलो तर आई मस्त गरम गरम बेसन बनवत होती. आज मस्त बेसन भाकरीचा बेत सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला आणि चला भेटूया उद्या. बाय.